श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी केले आहेत खूप पॉवरफुल असे ड्रायफ्रूट्सचे एनर्जी लाडू. लाडू छोटे पण गुण मोठे. तर हे आता असे कसे बनवायचे हे आपल्याला बघायचे आहे. तर चला तर मग आता बघूया ड्रायफ्रूट्स लाडू. त्यासाठी मी घेतलेले आहे गोडंबी, मनुका, काजू, बदाम, अंजीर, डिंक, पिस्ता, खजूर आणि थोडंसं आपल्याला खोबरं पण घ्यायचं आहे आणि कणिक आहे ही छान भाजून घ्यायची आहे. साधीच कणिक आहे आपली ही, जी आपण चपातीसाठी घेतो तीच कणिक आहे. आणि तूप घ्यायचं आहे आणि तुपाची कंजूशी बिलकुल करायची नाही आहे आपल्याला. तर पहिले आपण डिंक तळून घेऊया भरपूर प्रमाणात तूप घेऊन, कारण डिंक अगदी कमी गॅसवर तळून घ्यायचा आहे, म्हणजे तो आतूनपर्यंत तळला जातो छान. त्याच्यामुळे डिंक पहिले तळून घ्या आणि मग त्याच तुपात आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहे. तर मी आता पहिल्यांदा काजू घेतलेला आहे. तर काजू छान तुपात तळून घ्यायचा. हे तळून घेतले ना सगळे ड्रायफ्रूट्स की खूप टेस्टी लाडू होतात. त्यानंतर बदाम तळून घ्यायची. तळूनच म्हणावं लागेल, कारण रोस्ट म्हटलं तर आपल्याला कमी तुपात होईल ते, कारण हे मी अगदी छान फ्राय करून घेत आहे. बदाम आणि काजू शरीराला प्रोटीन देतात. त्याच्यानंतर आपण जर हे सकाळी जर खाल्ले तर सगळ्यात बेस्ट, पण दुपारची सुद्धा भूक आणि छान कंट्रोल होते. 4 वाजता आपल्याला भूक लागते ना, एक लाडू खाल्ला आपण की एकदम पोट भरते. आणि हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी पण आपल्याला भूक लागते, तर सकाळीच तर एकदम बेस्ट आहे हा लाडू. अंजीर पण तुपात, त्यासाठीच मी कणिक घेतलेली आहे की नुसता ड्रायफ्रूट्सने आपलं तेवढं पोट भरत नाही, म्हणून कणिक आपण छानपैकी तुपात भाजून त्यात कणकीने एक बाइंडिंग पण येते आणि पोट भरल्यासारखं पण वाटतं. तर ती छान लाल भाजून घ्यायची. हे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला जास्त काळपट कलर दिसत असेल, पण मी छान ती लालसर भाजून घेतलेली आहे. लाल भाजली तरच चांगली वाटते, नाहीतर मग ती तोंडाला अशी चिकटते. त्यामुळे होईस्तोवर छान तूप टाकून तुम्ही लाल भाजून घ्या, लालसर आपली. तर अशा प्रकारे मी कणिक भाजून घेतलेली आहे. आणि त्यामध्येच आता खोबरं टाकायचं आहे आपल्याला. आता तुम्ही याच्यामध्ये सगळं प्रमाण कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जास्तीचं, किंवा नसेल आवडत तर तो पदार्थ तुम्ही स्किप पण करू शकता. तर त्यामध्ये अंजीर आणि खजूर हे नैसर्गिक गोडवा देतात. त्याच्यामध्ये अजिबात त्याच्यात साखर टाकायचं काम नाही आहे आणि आपल्याला सकाळी सकाळी साखर खायचं कामच नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये नॅचरल साखर आहे. आणि अंजीर आणि खजूर यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे, त्यामुळे आपलं डायजेशन चांगलं होते आणि स्किनसुद्धा नॅचरली ग्लो येते. आता खजूरसुद्धा तुपात छान गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे तो सॉफ्ट होतो. म्हणजे आपल्याला लाडू बांधायला पण तो चांगल्या प्रमाणे हेल्प करतो. अशा रीतीने हे आपलं सगळं छान तळून झालेलं आहे, बदाम काजू. आता फक्त आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे, थोडं जाडसर भरडसारखंच ठेवायचं आहे आपल्याला ते. आणि याच्यामध्ये मी टाकत आहे पूर्ण खजुराचे तुकडे करून. मी याच्यामध्ये खारीक पावडर वापरलेली नाही आहे. खारीक पावडर जर वापरली तर तुम्हाला परत ती पिठी साखर वापरावं लागेल किंवा गूळ वापरावं लागेल. त्याचा मी जास्तीत जास्त खजुराचाच यूज करत असते. तर अशा प्रकारे ही पावडर घेतलेली आहे मी, आणि याच्यामध्ये थोडा थोडा खजूर मिक्स करायचा आणि मिक्सरमधनं फिरवायचं. तर आता मिक्सरमधनं फिरवताना बघायचं की याच्यामध्ये सीडलेस घेतो आपण, पण याच्यामध्ये एखादी सीड असते, त्याच्यामुळे हे सांभाळून करायचं. याच्यामध्ये एकही सीड आली नाही पाहिजे. तर थोडीशी ड्रायफ्रूट्सची भरड घ्यायची आणि थोडंसं त्याच्यामध्ये खजूर मिक्स करायचं आणि मिक्सरमधनं छान फिरवायचं. इझिली त्याचे लाडू बनतात. अशा प्रकारे मी हे लाडू बनवत आहे.
आता मी मुद्दामच काही छोटे काही मोठे बनवत आहे, कारण आमच्याकडे कोणाला छोटा खायचा असते, कोणाला मोठा खायचा असते, कोणाला 2-2 खायचे असते पण जास्त खायचे नसतात. त्याच्यामुळे काही छोटे काही मोठे बनवत आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीने छोटे मोठे बनवू शकता. तर हे लाडू हिवाळ्यात शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी एकदम बेस्ट आहे. तर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.